तुम्ही तंबाखू खातात का? तंबाखू मळल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का? आजूबाजूला कोणीही हातावर तंबाखू मळताना दिसले, की तुमच्या तोंडून लगेच शब्द बाहेर पडतात का? दादा, थोडा चुना द्या ना. मात्र थोडं थांबा. तुमच्या हातात असलेला तंबाखू खरा आहे की नकली याची खात्री आहे का? अशा प्रकारच्या नकली तंबाखूचा मोठा साठा नागपूर पोलिसांनी पकडला आहे. हा साठा थोडका नसून तब्बल क्विंटलभर असल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. ही कारवाई नागपूरमधील लकडगंज परिसरात करण्यात आली. पोलीस आणि एफडीएचे अधिकारी जेव्हा छाप्याच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की हा तंबाखू खाण्यायोग्य आहे की नाही. पथकातील अनेकांनी सर्वप्रथम आपल्या खिशातील तंबाखूच्या पुड्यांची तपासणी करून खात्री करून घेतली की आपल्याकडील नशेची किक देणारा तंबाखू अस्सल आहे की नकली. हा साठा जप्त केल्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याच्यामध्ये जो बगडगंज एरिया आहे लखनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी काही तंबाखू तयार केले जात होते किंवा मिक्सर केलं जात होतं. याच्या अनुषंगाने आमचे जे क्राईम युनिट 3चे पोलीस निरीक्षक सागडे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती. त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी युनिट 3चे स्टाफ तसेच पोलीस स्टेशन स्टाफ आणि एफडीएचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बरेच असे तंबाखूचे डबे आणि पॅकेजिंग असे मिळाले की त्या ठिकाणी अहमदाबाद वरून त्या ठिकाणी ते डिलिव्हरी करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी ते सील पॅक असलेलं साहित्य रिओपन करून त्याच्यामध्ये लोकल तंबाखू आणि काही त्याच्यामध्ये लिक्विड सारखे पदार्थ मिक्स करून त्याच्यामध्ये क्वांटिटी हे डबल करण्यात येत होती आणि ते पुन्हा गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी पुन्हा त्याची विक्री केली जात होती असं प्राथमिक दृष्ट्या माहिती समजतीये. तसेच या ठिकाणी 4 लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू असून फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे त्या ठिकाणी पंचनामा सुरू आहे.